ही आत्महत्या का केली आहे याचा देखील शोध गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी घेतला पाहिजे. त्याचं देखील कारण बाहेर आलं पाहिजे. घरातले लोक आत्महत्या करतायत, कशासाठी करतायत, काय त्याचं कारण आहे, त्याच्या मुळाशी जा, त्याची चौकशी करा की हे काय घडलंय, की सगळे दारू पिऊन तिकडे जो काय धुमाकूळ चालू आहे खेडमध्ये याची सगळी वाच्यता येणाऱ्या अधिवेशनात होईल. काय काय अजून प्रकार, मागच्या अधिवेशनात तर फक्त 2च प्रकरणं आली बाहेर. या अधिवेशनात पुराव्या सकट पुन्हा सगळी मी प्रकरणं देणार आहे आणि यावेळेला मुख्यमंत्र्यांना आव्हान आहे की तुम्ही किती वेळा ह्यांना वाचवणार. असे हे सगळे तुमची बदनामी करतायत सरकारची, तुमचं सरकार यांच्यामुळे डागाळलं जातंय. मुख्यमंत्र्यांनी तरी स्वतःची प्रतिमा स्वच्छ ठेवण्यासाठी अशा मंत्र्यांना हाकलून दिलं पाहिजे आणि हे जे असे नासके आंबे आहेत मंत्रिमंडळातले ते काढले पाहिजेत. आज गृहराज्यमंत्र्याची ताकद तुम्ही दाखवता ना, डान्स बार वरती जाऊन रेड करताना, स्वतःच्या घरात काय चाललंय त्याची चौकशी करा. 93 साली तुझ्या आईने का आत्महत्या करायचा प्रयत्न केला, स्वतःला का जाळून घ्यायचा प्रयत्न केला याची चौकशी कर. आणि माझं आव्हान आहे, नार्को टेस्ट झालीच पाहिजे. या नार्को टेस्टमध्ये बाळासाहेबांचे ठसे कोणी घेतले, का घेतले, कशासाठी घेतले याची देखील चौकशी झाली पाहिजे. पण त्याचबरोबर 1993 साली ज्योती रामदास कदम यांनी आत्महत्या का करायचा प्रयत्न केला, स्वतःला का जाळून घ्यायचा प्रयत्न केला, जाळलं. आजही तिकडे खेडमध्ये साक्षीदार आहेत घटनेचे. वेळ पडली तर त्यांना देखील मी समोर आणू शकतो. खूप साक्षीदार आहेत आजही जे समोरून सांगतात की त्या घटनेचे आम्ही साक्षीदार आहोत. आणि म्हणून आपलं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याच्या घरात बघायचं वाकून ही प्रवृत्ती बंद करा. कारण कसं आहे की शक्यतो कोणाच्या घरात जाणं हे आमच्या संस्कृतीला पटत नाही. परंतु बाळासाहेबांसारख्या दैवताच्या मृत्यूबद्दल तुम्ही शंका व्यक्त करताय. आज डॉक्टरांची पॅनल्स तिथे होती, सगळे मुंबईतले तज्ज्ञ डॉक्टर तिकडे हजर होते. मोठ्या मोठ्या डॉक्टरांच्या समोर या सगळ्या चाचण्या होतात आणि मृत्यू जाहीर करण्याचा अधिकार हा डॉक्टरांचा असतो. डॉक्टर जोपर्यंत सांगत नाही तोपर्यंत मृत्यू जाहीर होत नाही. आणि म्हणून ज्यावेळेला डॉक्टरांनी सांगितलं त्याच्यानंतर ताबडतोब डॉक्टरांचं पॅनल आणि शिवसेनेचे नेते बाहेर गेले आणि त्यांनी सांगितलं की बाळासाहेबांचा मृत्यू झालेला आहे. हे खोटं सांगतायत. आणि म्हणून आम्ही अब्रू नुकसानीचा दावा आता दाखल करतोय. या अब्रू नुकसानीच्या दाव्यात कोण डॉक्टर आहेत हे डॉक्टर समोर आलेच पाहिजेत. या डॉक्टरांची कुठल्या डॉक्टरांनी, त्याची काय व्हॅलिडिटी आहे त्या डॉक्टरची, त्याला कुठला अधिकार आहे, खरोखर तो डॉक्टर आहे की नाही, या सगळ्या गोष्टींची तपासणी होईल. मी त्यांना कायदेशीर कोर्टात खेचत आहे, कायदेशीर उत्तरं त्यांच्याकडनं मागवणार आहे. त्याच्यामध्ये 100% त्यांना माफी मागावीच लागेल. माफी मागितली नाही तर कोर्टाच्या कारवाईला त्यांना सामोरं जावं लागेल. पण माझी आज मागणी आहे, मुख्यमंत्र्यांकडे मागणी आहे किंवा त्यांचा मुलगा जो गृहराज्यमंत्री आहे त्याच्याकडे मागणी आहे की ही नार्को टेस्ट कराच. पण या नार्को टेस्टमध्ये माझ्या स्वतःच्या आईला का जाळलं किंवा तिने स्वतः का जाळून